नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते रोहित पवार यांच्याबद्दल। पण त्यापूर्वी मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, ती अशी की माझे मित्र आणि पत्रकार निखिल वागळे यांचा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे आणि ते सरकारला अनेक प्रश्नांवर धारेवर धरत असतात। संघ हिंदुत्ववादी यांच्यावरती सातत्याने माझ्याप्रमाणेच तेही टीका करत असतात। त्यांना या त्यांच्या इन्व्हर्टेडमध्ये मित्रांकडून काही धमक्या आलेल्या आहेत। नंतर दहशतवादाचा एक प्रकारे प्रयत्न केला जातो आहे त्यांच्यावरती। त्यांना धमकावण्याचा प्रयत्न जरी कितीही झाला तरी निखिल वागळे आत्तापर्यंत कधीही घाबरलेले नाहीत, डरले नाहीत। त्यांनी 2 हात केलेले आहेत आणि त्यांच्या या सगळ्या एफर्ट मागे हे जे ती लढाई लढतायत, आम्ही सगळे सोबतच एकच लढाई लढतो आहे, ती धर्मनिरपेक्षतेची, लोकशाहीची, संविधान रक्षणाची। त्यामुळे निखिल वागळेंना कितीही धमकावण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि त्यांना या धमक्या मिळत आहेत, ज्यांच्याकडनं या धमक्या मिळत आहेत त्यांचा मी निषेध करतो आणि पोलिसांनी ताबडतोब त्याच्याबद्दल ॲक्शन घ्यावी, कारवाई करावी आणि अन्य कोणालाही अशा प्रकारच्या धमक्या आल्या तर त्याबाबतही पोलीस खबरदारी घेतील। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात, असं काही घडलं की आम्ही यांच्या मुसक्या ओळू, यांना जेरबंद करू। कोल्हापूरमध्ये प्रकार झाले, आता मुंबईमध्ये माहिती आहे आपल्याला की कुठे प्रकार होतात। मुंबई परिसरामध्ये अनेक ठिकाणी अशा दंगल सदृश घटना झाल्या, तणाव झाला, मध्यंतरी सोलापूरमध्ये झाले प्रकार। पण त्याबाबत आत्तापर्यंत कुठलीही कठोर कारवाई होताना दिसत नाहीत। देवेंद्र फडणवीसांना माझं आव्हान आहे की या प्रकरणामध्ये, मुंबईमधल्या दंगल सदृश किंवा तणावाच्या प्रक्रियेमध्ये जर अगदी तुमच्या पक्षाच्या प्रवृत्तींचा हात असेल तर त्यांच्यासुद्धा मुसक्या आवडण्याचं तुम्ही धैर्य दाखवा आणि निखिल वागळे किंवा कोणालाही अशा धमक्या आल्या तरी त्याबाबत तुमच्यावरती जबाबदारी त्यांच्या संरक्षणाची आणि तुम्ही दिलेला शब्द खरा करून दाखवा। कारण तुम्ही रामाचा आदर्श मानता, आपण सगळेच मानतो, पण तुम्ही आवर्जून सांगता की आम्ही एकवचनी रामाचा आदर्श मानतो। स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं की रामाची न्यायबुद्धी, रामाचं सगळ्यांबद्दलचं प्रेम, आस्था, सगळ्यांना समान वागणूक देणं आणि सत्यवचनी राम, मर्यादा पुरुषोत्तम राम, संयमी राम हे तुमचा आदर्श जर असेल तर तुम्ही निदान असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्याल, असं मी अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला आवाहन करतो। आता बोलायचं हे आपल्याला रोहित पवार यांच्याबद्दल। रोहित पवार हे आमदार आहेत, कर्जत जामखेडमधून निवडून आलेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे। पण रोहित पवार यांची ईडीची चौकशी आज झाली आणि त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य तरुण हे ईडीच्या कार्यालयाच्या जवळ, राष्ट्रवादीच्या ऑफिसच्या जवळ जमा झाले होते। ते जोरजोराने घोषणा देत होते। स्वतः रोहित पवार यांनी ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी शरद पवार यांच्याकडे जाऊन त्यांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्या शुभेच्छा घेतल्या आणि शरद पवार यांनी त्यांना लढण्याचाच मेसेज दिला। लढत राहा असं सांगितलं असणार यात शंका नाही, कारण स्वतः शरद पवार यांनी ईडीला आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर ईडी ज्यांच्या इशाऱ्यानुसार काम करत होती ईडी, त्यांना शेपूट घालावं लागलं। त्यांना शरद पवारांनी निर्भयपणे आव्हान दिलं आणि शेपूट घालायला लागलं त्यांना। त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे लोक, कार्यकर्ते रस्त्यावरती आलेले होते। आता सुप्रियाताईंनी सांगितलं की ईडीच्या कारवाया कशा चालल्या, 90 ते 95% कारवाया या फक्त आणि फक्त विरोधकांवर झालेल्या आहेत। आणि मग दूध का दूध, पाणी का पाणी, खरं असेल तर काय घाबरण्याचं कारण वगैरे जो सिद्धांत मांडला जातो तो अत्यंत बोगस आहे। याचं कारण असं की तुमच्या समोर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या समोर दिसतंय कित्येक सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत, एकनाथ शिंदे गटाचे असतील, भाजपचे असतील, महाराष्ट्रातले, देशातले अनेक नेते, त्यांची अफाट संपत्ती, समृद्धी तुम्ही बघताय आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आहे।
हे तुम्हाला कळतं आहे की अचानकपणे अशी समृद्धी कशी आली त्यांना? कुठल्या महामार्गावरनं ते गेले हे तुम्हाला दिसतंय, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे ईडीच्या कारवाया पूर्णपणे पक्षपाती पद्धतीने चाललेल्या आहेत. हे आता सांगायला हेमंत देसाईची जो गरज नाही, तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय. आणि जो मध्यमवर्गीय माणूस, विशेषतः पुणे असेल, विलेपार्ले, डोंबिवली, ठाणे, इकडचे सगळेजण असे लोक, हे ज्या दिवशी अयोध्येमध्ये रामाची मूर्तींची प्रतिष्ठापना झाली, मोठा दिमागदार सोहळा झाला, त्याचं मी स्वागतही केलं, आनंद व्यक्त केला. या सगळ्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. जे आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत राम आहे, तो सत्यवचनी, तो प्रामाणिक, पारदर्शी, निर्मळ असा होता. पण रामाचा आदर्श आम्ही मानतो असं सांगणारे मोदी सरकार असेल, त्यांची ईडी असेल, अमित शहांची ईडी असेल, ती कशा प्रकारे कारवाई करते, सूडबुद्धीने, द्वेषबुद्धीने कारवाई करते पूर्णपणे. हे तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय लोक हो. जे तुम्ही फटाके वाजवले, आनंद साजरा झाला, कमालीचा तुम्ही जल्लोष केला, पण ज्यासाठी जल्लोष केला तो रामासाठी जल्लोष केला. आणि मग रामाचा आदर्श जर तुम्ही लोक मानता तर तुम्हाला अस्वस्थ व्हायला होत नाही याच्यामुळे? हे काय चाललंय बाबा? की अजितदादा पवार यांच्यावर 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप होता. सुनील तटकरे यांच्या अनेक बोगस कंपन्या असतील किंवा ज्याला म्हणतो की फिक्टिशियस कंपन्या असतील, असा आरोप होता त्यांच्यावरती. अनेक बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावरती. काय झालं त्याचं? प्रफुल्ल पटेल यांनी हवाई वाहतूक मंत्री असताना विमान खरेदीच्या वेळी अनेक व्यवहारामध्ये काय काय केलं याच्या बातम्या आल्या होत्या. त्याच्याबद्दल मोदींनी सुद्धा भाषणं केली होती प्रफुल्ल पटेल यांच्या विरुद्ध, अजितदादांच्या विरुद्ध. हे सगळे तुमच्याबरोबर आता देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आलेत आणि मोदीजींच्या बरोबर आलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरची जे सगळे होते 40 लोक आहेत आणि एकूण 50 आहेत, पण त्यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 लोक आहेत, त्यापैकी अनेकांवर अनेक आरोप होते. हे अनेक वेळा सांगून झालेलं आहे. मग सत्यवचनी रामाचा आदर्श मानणारे जे केंद्र सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार, ईडीचा संबंध केंद्र सरकारशी आहे माहिती आहे, पण इथूनच महाराष्ट्रातून माहिती कशी दिली जाते ईडीला हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे ईडीच्या विरोधातला जो असंतोष आहे तो लोकांच्या मनात, तुम्हा लोकांच्या मनात आहे की नाही? की जर यांच्यावरती कारवाई करायची असेल, शिवसेना उभाठा गटावरती, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती करायची असेल, राष्ट्रवादीवरती करायची असेल, काँग्रेसवर करायची असेल, करा. पण मग यांच्यावर स्वकारवाई करा ना तुम्ही. मग तुमची न्यायबुद्धी सत्यवचनी रामाप्रमाणे, न्यायप्रिय रामाप्रमाणे तुम्ही आहात असं आम्ही मानू. पण असं अजिबात दिसत नाही आहे. आता रोहित पवार यांच्याबद्दल बोलायचं तर रोहित पवार हे अत्यंत निर्भय नेते आहेत, निडर नेते आहेत असं मी म्हणेन. अजितदादा, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासारखे ते घाबरट नेते नाही आहेत. कारण ईडीची भीती दाखवूनच या सगळ्या गटाला भाजपने आपल्यासोबत नेलं आणि मग ते आरोपमुक्त झाले. छगन भुजबळ यांच्यावरचे जे काही आरोप होते ते तर ईडीला आठवे नसेल झाले एकदम. हे तुम्हाला माहिती आहे का? आता सगळं क्लोज झालं आहे चॅप्टर, तो काहीच होणार नाही त्याच्याबद्दल. पण रोहित पवार यांना काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण मंडळाची नोटीस आली होती आणि ती नोटीस किंवा त्यांच्यावरची कारवाई जी होती, त्यांच्या कंपनीवर बारामती ॲग्रो काहीतरी प्रदूषणाच्या संबंधाची काही कारवाई, रात्री 2 वाजता ती कारवाई झाली आणि त्याबद्दल बारामती ॲग्रोच्या अधिकाऱ्यांनी ते कोर्टात सुद्धा गेलेले होते त्यासंबंधित आणि त्याचं पुढे काही झालं नाही. पण रात्री 2 वाजता ही कारवाई केली. त्याच्यानंतर बघा, आता बारामती ॲग्रोवरती मी त्या आरोपाच्या तपशिलात जाण्यात काहीच पॉईंट नाही. याचं कारण ही पूर्णपणे बायस्ड, पूर्वग्रहदूषित पद्धतीने केलेली कारवाई. हे स्पष्ट दिसतंय आपल्याला की रोहित पवारांना आपल्याकडे यावं त्यांनी किंवा त्यांच्यावरती दबाव टाकला जावा. कारण रोहित पवार हे शरद पवारांचे तरुण तडफदार नातू तर आहेतच, पण त्यांची तडफदार फळीचं नेतृत्व करता येते, म्हणून त्यांना त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न चालला आहे.
पण रोहित पवार हे अजिबात घाबरणार नाहीत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. बघा, रोहित पवार आणि अजितदादा पवार यांच्यातलं नातं कसं आहे बघा. कधीही ते नातं जे आहे त्यांच्यातला जिव्हाळा आपल्यासमोर तरी दिसला नाही कधी. रोहित पवार हे अत्यंत संयमाने बोलतात. त्यांनी कोणते प्रश्न उभे केले होते बघा. आता एक तर युवा संघर्ष यात्रेमधनं त्यांनी कंत्राटी भरती किंवा नोकर भरतीच, म्हणजे तरुणांना जे अनेक परीक्षा MPSCच्या परीक्षा दिल्या, काही जण इतर परीक्षा दिल्या आणि ते सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत होते, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाही. त्याच्याबद्दल त्यांनी आंदोलन केलं. सोशल मीडियावरनं केलं, रस्त्यावर उतरून केलं त्यांनी आंदोलन. दुसरा प्रश्न त्यांनी असा घेतला कंत्राटी भरतीचा. मध्यंतरी आपल्याला माहिती की कंत्राटी भरती करण्याचा डाव होता आणि मग त्यावरती रण माजल्यानंतर मग देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की पूर्वीपासूनच हे धोरण होतं आणि पूर्वीपासून फार छोट्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची भरती होती, तुम्ही मोठ्या प्रमाणात करू पाहत होतात. आणि तो प्रश्न विरोधकांनी किंवा मवी आघाडीने लावून धरल्यानंतर मग त्यांना तो सगळा जो प्रस्ताव आहे तो मागे ठेवावा लागला. हा प्रश्न रोहित पवारांनी लावून धरला होता. MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, पेपर फुटीचे प्रश्न, परीक्षा फी त्यांना प्रत्येक वेळी जास्त फी भरावी लागते, प्रत्येक वेळी परीक्षा शुल्क द्यायला लागतं, ते परीक्षा शुल्क कमी करावं किंवा त्याच्या संबंधी त्यांनी अनेक सूचना केलेल्या होत्या. युवा संघर्ष यात्रेमधून त्यांनी बेरोजगारी प्रश्न मांडला होता. अनेक योजनांचे फायदे कसे मिळत नाहीत, महिला सुरक्षेचा प्रश्न मांडला होता. त्यानंतर त्यांनी उद्योगांचे प्रश्न मांडले होते, लघुउद्योगांचे प्रश्न मांडले होते रोहित पवारांनी. आणि त्या रोहित पवार जेव्हा नागपूरला गेले तेव्हा त्यांचं निवेदन घ्यायला सुद्धा कोणी आलं नाही. उलट पोलिसांनी त्यांच्या संबंधी त्यांच्या युवा संघर्ष यात्रेची चांगली वागणूक केली नाही, उलट त्यांना एक दादागिरी करण्यात आली. त्याविरुद्ध सुद्धा रोहित पवारांनी आवाज उठवला होता. कर्जत जामखेडमधनं रोहित पवार निवडून आले. त्यांनी राम शिंदे जे 2 वेळा ते तिथून आमदार झाले त्यांचा पराभव केला तिथे. आणि त्यापूर्वी शरद पवार यांचा त्यांनी सल्ला घेतला होता आणि शरद पवारांनी त्यांना असा सल्ला दिला, म्हणजे त्यांच्या आजोबांनी, की रोहित तू काय पुणे सातारा अशा म्हणजे सुरक्षित मतदारसंघातून तू निवडून येऊ शकशील, पण एखादा अवघड मतदारसंघ म्हणजे जिथे विकास कमी झाला आहे किंवा जिथे आपण निवडून येण्याची शक्यता तुलनेने कमी आहे, विरोधी म्हणजे पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधातला उमेदवार तिथे निवडून आले, म्हणजे राम शिंदे भाजपचे ते तिथे 2दा निवडून आले, असा कुठलाही मतदारसंघ घे की तो जर तू घेतलास आणि तिथे विजय मिळवलास तर तुझी करिअर, तुला दीर्घकालीन भवितव्य आहे किंवा तिथे तुला चांगलं आव्हान आहे. एखादं आव्हान घेणं, स्वीकारणं, ते पेलून दाखवणं, त्या आव्हानावरती मात करणं, याच्यामध्ये जी काही एक पुरुषार्थ आहे, यामध्ये जी मातब्बरी आहे ती तू दाखव. आणि रोहित पवारांनी तो सल्ला मानला. एकदम ते आमदार झाले नाही, त्याच्या अगोदर जिल्हा परिषदेमध्ये ते निवडून आले होते. त्यासाठी म्हणजे खालून ते वरपर्यंत झाले. जिल्हा परिषदेचं सगळं कामकाज त्यांनी बघितलं. बारामती ॲग्रोसारख्या कंपनीचे ते प्रमुख आहेत, म्हणजे मुख्य कार्यकारी CEO आहेत मला वाटतं. त्या बारामती ॲग्रो हे एक्सपोर्ट्समध्ये आहेत. वेगवेगळे त्यांचे बघा मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, एक्सपोर्ट वगैरे वेगवेगळे उद्योग आहेत. त्या उद्योग सांभाळण्याचं कौशल्य, मार्केटिंगचं कौशल्य हे सगळं त्यांनी संपादन केलेलं आहे. म्हणजे आधी बिझनेसमध्ये त्यांनी कामगिरी केली, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी कामगिरी करून दाखवली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आले, काँग्रेसमध्ये पक्षाचं काम त्यांनी केलं आणि मग ते आमदार झाले. कर्जत जामखेडमध्ये MIDC व्हावी, 10,000 एकर एवढं तरी क्षेत्र तिचं असायला पाहिजे, 10,000 हेक्टर मला वाटतं, तेवढं तरी क्षेत्र या MIDCचं असलं पाहिजे. आणि ती MIDC आम्ही मागतोय, तुम्ही का देत नाही आहात, असा त्यांनी हट्ट धरलेला होता. त्यावेळी अजितदादा पवारांनी काय म्हटलं, विधानसभेच्या प्रांगणात, विधिमंडळाच्या प्रांगणात रोहित पवारांनी आंदोलन केलं, कारण उदय सामंत त्यांचं काम करत नव्हते, जे उद्योगमंत्री आहेत ते आश्वासन देऊनही ते काम करत नव्हते. हे आंदोलन केल्यानंतर मग अजितदादा पवार जे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी या आंदोलनाची टिंगल केली. आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की राम शिंदेंचा उल्लेख केला, की राम शिंदेंच्या सूचनेवरून आम्ही अशा गोष्टी करत आहोत. म्हणजे क्रेडिट रोहित पवारांना काही द्यायचं नाही. अरे MIDC ते मागत होते ते कशासाठी, की त्यांच्या मतदारसंघातल्या
तरुण मुलांना ज्यांच्या आईवडिलांच्या आणि खस्ता खाऊन बचत करून जो पैसा जमा केला, जी बचत आहे त्याच्यातनं मुलांना पुण्याला, मुंबईला, औरंगाबादला कुठे पाठवून शिकवलं आहे, मोठं केलं, त्यांनी परीक्षा दिल्या, हॉस्टेलमध्ये राहिलं, तो सगळा खर्च आईवडिलांनी त्यांच्या केला. आणि मग त्यांना निदान एखाद्या कंपनीमध्ये MIDC झाली तर एखाद्या कंपनीत नोकरी मिळावी आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं, सार्थक व्हावं, त्यांच्या आईवडिलांचं सार्थक व्हावं, या भावनेने त्यांनी त्यासाठी तो प्रश्न लावून धरला. पण अजितदादा पवार यांनी त्यांना श्रेय द्यायचं नाकारलं आणि त्यांची उलट टिंगल केली, त्यांच्यावरती टीका केली. कारण काय होतं याचं? दुसरी गोष्ट अशी की तिथे जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत, सरकारी हॉस्पिटलचे प्रोजेक्ट्स आहेत, ते पूर्ण करा, त्यासाठी निधी द्या, असं रोहित पवार आग्रह धरत होते. आणि तो निधी हा देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून दिला जात नाही आहे, अजितदादा देत नाहीत, असा आरोपही रोहित पवारांनी केला होता. तिसरी गोष्ट अशी की ज्या काही कारवाया झाल्या त्यापैकी एक तर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची जी कारवाई आहे किंवा अन्य काही कारवायाबाबत रोहित पवार म्हणाले की हे कारवाया कोणाच्या इशाऱ्यानुसार होत आहेत, सरकारमधले दोघंजण आहेत त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत, असाही त्यांनी आरोप केला. मित्रो, तुम्ही लक्षात घ्या की ते कोणावरती बोट दाखवत आहेत. ते मुख्यतः रोहित पवार, त्यांनी नाव घेतलं नाही पण आपल्याला कळतं आहे उघडपणे. सरकारमधले दोन महत्त्वाचे नेते कोण आहेत? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, दोन उपमुख्यमंत्री कोण आहेत बघा, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस. आता कोणाच्या इशाऱ्यानुसार कोणाला विशेष प्रेम आहे रोहित पवारांबद्दल हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या कारवाया झाल्या आणि त्या कारवाया झाल्यावरती सुद्धा रोहित पवार घाबरले नाही. यापूर्वीसुद्धा त्यांच्यावरती ज्या कारवाया झाल्या, ज्या चौकशा झाल्या, बारामती ॲग्रोवरती छापे पडले, पण रोहित पवार म्हणाले की मी घाबरणार नाही, मी शरद पवारांचीच साथ करणार आहे, या सरकारच्या विरोधाशी, या सरकारशी दोन हात करणार आहे. कारण हे सरकार हे संविधान विरोधी काम करत आहे, लोकशाही विरोधी काम करत आहे आणि मी घाबरणार नाही असं ते वारंवार सांगतात. आजही त्यांनी तसं सांगितलं. शरद पवारांचा आशीर्वाद घेताना सुप्रियाताईंना सुद्धा त्यांचं कौतुक आहे, आपल्या पुतण्याचं. सुप्रियाताईंना पहिल्यापासून कौतुक आहे, कारण रोहित हे अत्यंत सभ्य सुसंस्कृत नेते आहेत. युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणींशी संपर्क साधला, त्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यांना अनेक गोष्टी रोहित पवारांना समजल्या. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते विकास लवांडेसुद्धा होते, अनेक जण होते आणि हे सगळे चालत त्यांनी ही यात्रा केली. आणि मग या संघर्ष यात्रेची टिंगल करताना अजितदादा पवार म्हणाले, कसला रोहित पवार संघर्ष करत आहेत? मला वाटतं की अजितदादांना संघर्षाची व्याख्या अजितदादांची वेगळी असेल. अजितदादांची संघर्षाची व्याख्या काय आपण कल्पना करूया की महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना आतून सत्ताधारी महायुतीशी म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपशी आतून संगनमत करायचं आणि केवळ विरोधी पक्षनेता म्हणून तोंड लेखली काहीतरी टीका करायची, हा संघर्ष आहे का अजितदादांच्या मध्ये? आपले जे काही व्यवसाय उद्योग आहेत किंवा आपली जी काही खाती आहेत त्यामधून जास्तीत जास्त फंड कसा मिळेल, आपल्या चेलाचपाट्यांना फंड कसा मिळेल आणि आपली जमीन सिंचित कशी होईल, समृद्ध कशी होईल, यासाठी ते अजितदादा हे यासाठी संघर्ष करत असावेत. मला कसा फंड मिळेल, माझ्या माणसांना कसा फंड मिळेल, हा त्यांचा संघर्ष असू शकेल. मला कुठल्याही मार्गाने सत्ता कशी मिळेल, यासाठी अजितदादा संघर्ष करत असतील, हे लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी मी याचा उल्लेख केला की सुप्रियाताईंचा रोहित पवार हे भाचे आहेत. मी चुकून कदाचित पुतण्या म्हटलं असेल, भाचे आहेत. आता एक लक्षात घ्या तुम्ही की युवा संघर्ष यात्रा रोहितने काढली, MIDCसाठी संघर्ष केला त्यांनी, परीक्षेतले घोटाळे असतील ते त्यांनी बाहेर काढण्याचा, त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, बेरोजगारीचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. आता काय करायचं राहिले? आणि मग बारामती ॲग्रोमधले काही व्यवहार जे आहेत ते काढायचे. आता त्या व्यवहारामध्ये काय, मी त्याच्या तपशिलात जात नाही.
आणि जर काही रोहित पवारांनी चुकीचं केलं असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही, पण हे सिलेक्टिव्ह निवडक कारवाई करतात. आपल्या जे विरोधात असतील त्यांच्या काहीतरी त्रुटी, त्यांचे काही दोष, त्यांच्या फायलीमधल्या काही गोष्टी काढायच्या आणि मग त्यांच्यावरती प्रेशर आणत राहायचं. आणि या कारवाई अशा आहेत. अनिल देशमुखांवर कशी कारवाई केली? तुम्हाला या असे ईडीला अधिकार आहेत की तुम्हाला म्हणजे केस उभी राहण्याच्या अगोदर तुम्हाला अटकेत टाकता येतं. अनिल देशमुखांच्या याच्यानं काहीच सिद्ध झालं नाही. संजय राऊतांच्या केसमध्ये काहीही सिद्ध झालं नाही. नवाब मलिकांना आत टाकण्यात आलं, पण ते आता बाहेर आलेले आहेत. आता सगळं त्यांच्यावरची कारवाई जी आहे कारण त्यांना शांत करण्यात आलेलं आहे. हे आपण बघा. आता ईडी संबंधी मी परत सांगत नाही आहे, पण मी असं म्हणतोय की रोहित पवार यांनी ज्या प्रकारे आज खंबीरपणे या ईडीच्या कारवाईला तोंड दिलेलं आहे आणि शरद पवारांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. सुप्रियाताई त्यांच्या मागे उभ्या आहेत आणि लोकशाहीसाठी ते जो संघर्ष करत आहेत त्याचं मी कौतुक करतो. त्यांच्या निर्भयपणाच्या, त्यांच्या धाडसीपणाचं कौतुक करतं, कारण ते एकाच वेळी विधायक काम करतात, तरुणांचे प्रश्न मांडता आहेत, म्हणून त्यांचं कौतुक आहे. तीच आणि आदित्य ठाकरे यांनी रोहितच्या मागे आम्ही आहोत अशा प्रकारचा मेसेज दिला. आदित्य ठाकरे म्हणाले की सूरज चव्हाण जे आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे एक मोठे पदाधिकारी, शिवसेनेचे एक मोठे पदाधिकारी आहेत, ते सूरज चव्हाण ज्या कंपनीत नोकरी करत होते त्या कंपनीवरती जे आरोप आहेत, त्या कंपनीच्या मालक जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या गटात गेले, त्यांच्यावर काही कारवाई नाही. आणि सूरज चव्हाणांवरती मात्र कारवाई आहे, जे नोकरी करतात तिचे. हा काय प्रकार आहे? हा उघड पक्षपात आहे, उघड सूडबुद्धीची कारवाई चाललेली आहे ती. आणि अजितदादा जे त्यांचे, ज्याला म्हणतो अजितदादा तुमचे जवळचे नातलग रोहित पवार, त्यांच्यावरती ह्या कारवाया होताना तुम्हाला काही वाटत नाही त्याचं? पण बारामती ॲग्रो आणि रोहितचे वडील राजेंद्र पवार, मी त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी फार मोठं काम बारामतीमध्ये केलेलं आहे. उद्योगधंद्यातच नाही, रिसर्चमध्ये, कृषी रिसर्च म्हणजे मोठं काम केलेलं आहे. बारामती विकास जो म्हणतो तो त्यांनी केलेला आहे. रोहितच्या आजोबांनी म्हणजे आप्पासाहेब पवार जे शरद पवारांचे मोठे बंधू, त्यांनी मोठं काम तिथे केलेलं आहे, अन्य ठिकाणी काम केलेलं आहे. आणि ही संपूर्ण एका कामासाठी ज्यांनी वाहून घेतलेले आहे स्वतःला, अशी ही फॅमिली आहे. अशा या फॅमिलीला तुम्ही त्रास देताय केवळ तुमच्याबरोबर ते येत नाहीत म्हणून. रोहित पवारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतीये म्हणून. मी तुम्हाला सांगतो की बीडमध्ये शरद पवारांची गेल्या वर्षामध्ये काही महिन्यांपूर्वी जेव्हा हे स्प्लिट झाला, अजितदादा आणि गटाने टोपी फिरवून भाजपची लाचारी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बीडमध्ये जेव्हा शरद पवार गेले तेव्हा त्या सभेच्या अगोदरसुद्धा, त्या सभेच्या पूर्वतयारीसाठी आणि वातावरण निर्मितीसाठी रोहित पवारांनी तिथे काम केलं. बीडच्या सभेमध्ये जेव्हा जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष बोलायला उभे राहिले तेव्हा सगळ्या प्रेक्षकांनी ओरडून सांगितलं, प्रेक्षकांनी उपस्थितांनी सांगितलं की आम्हाला अगोदर तुमचं भाषण ऐकायचं, मग आम्हाला रोहित पवार पाहिजे. मग रोहित पवारांना त्या बोलावं लागलं, कारण रोहित पवारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे त्यांच्या संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा दिसलं, त्यांच्या अनेक आंदोलनाला जो प्रतिसाद मिळाला तिथून सुद्धा दिसलं. कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये सुद्धा ते दिसून आलेलं आहे. आणि जशी जी बीडची सभा झाली तशा अनेक सभा रोहित पवारांनी गाजवलेल्या आहेत. त्यांची मांडणी संयमी आणि अभ्यासपूर्ण असते. आणि शरद पवार यांचं जे सभ्य आणि सुसंस्कृत स्वरूपाचं राजकारण आहे, अभ्यासू राजकारण आहे, तसं आता क्रिकेटमध्ये शरद पवारांनी काम केले मोठं, त्या ठिकाणी ते पदाधिकारी होते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये रोहित पवार अध्यक्ष आहेत त्याचे, त्यामध्ये सुद्धा ते त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्या क्षेत्रामध्ये सुद्धा ते वावरत आहेत. शरद पवारांना उद्योगामध्ये रस आहे, रोहित पवारांचं स्वतः बारामती ॲग्रो चालवत आहेत. शरद पवारांना शेतीमध्ये रस आहे, रोहित पवारांना शेतीमध्ये रस आहे. शरद पवारांना एक्सपोर्ट, आपला शेतीमाल एक्सपोर्ट व्हावा असं वाटतं, बारामती ॲग्रो तेच काम करते. शरद पवारांना कृषी संशोधनात रस आहे,
त्या अनेक शास्त्रज्ञांशी ते बातचीत करत असतात. त्याच पद्धतीने रोहित बोलत असतात. रोहित कृषी संशोधनामध्ये सुद्धा इंटरेस्ट घेत असतात, काम करत असतात. त्यांचे वडील त्या क्षेत्रामध्ये अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत ते, आणि अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांना सुद्धा त्यांची राजेंद्र पवार यांची प्रेरणा असते. तो आप्पासाहेब पवारांचा वारसा आहे. हा मोठा वारसा आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा वारसा आहे. त्या परंपरेतले रोहित पवार आहेत, आणि त्या रोहित पवारांना वेगवेगळ्या कारवाईंनी त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या. एका चांगल्या माणसाला तुम्ही, एका चांगल्या तरुणाला नाउमेद करण्याचा तुमचा प्रयत्न चालू आहे. जो उद्योजक आहे, तुम्ही एकीकडे म्हणता स्टार्टअप उद्योग, एकीकडे म्हणता की रिसर्च ओरिएंटेड उद्योग करा. जो उद्योग करतो आहे, असे जो विधायक काम करतो आहे, रचनात्मक काम करतो, आणि त्याचवेळी तरुणांचे प्रश्न मांडतो आहे, अशाला तुम्ही नाउमेद करताय. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राची परंपरा बघितली तरुणांची, महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य आंदोलन, मी तुलना करत नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल की काय तुलना करताय. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे तरुण उतरलेले होते त्यावेळी, तेव्हा स्वातंत्र्य मिळायचं असल्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेली होती. त्यामुळे लोकनायक जयप्रकाश नारायण असतील, आपले मधु दंडवते असतील, ग.प्र. प्रधान असतील, S.M. जोशी असतील, मधु लिमये असतील, नानासाहेब गोरे असतील, हे तरुणाईमध्ये आंदोलनात उतरले. आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, अमृतकाल सुरू आहे तो. अशा वेळी आंदोलन कशासाठी करावं लागतं, ते तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर, तरुणांच्या नोकऱ्यांसाठी, पेपर फुटी संबंधीच्या प्रश्नासंबंधी, तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी पोषक वातावरण असावं, MIDCs असावेत, म्हणून तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात आणि पेपर फुटी होऊ नयेत म्हणून आंदोलनं करावी लागतात. लोकशाही संपवण्याचे जे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं आवश्यक आहे, आणि हा तरुणांनी आवाज उठवणं आवश्यक आहे. काही जणांचा एक राग असतो की शरद पवारांवरती, त्यांच्या कुटुंबावरती राग असतो. तो राग तुमचा जो असेल, तो तुम्हाला काय करा, त्या रागाचं करायचं असेल नियमन ते करा, तुम्ही तो बाजूला ठेवा असं मी म्हणेन आत्ता. पण रोहित पवार जे प्रश्न मांडता आहेत ते प्रश्न अतिशय गंभीर आहेत, आणि अशा गंभीर प्रश्न मांडणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या निडर तरुणाला आदित्य ठाकरेंसारखा तरुण हा पाठिंबा देतो, हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातले हे दोन तरुण, उद्धव ठाकरे यांनी काल नाशिकच्या सभेमध्ये जे भाषण केलं, हल्ला बोल केला त्यांनी मोदी सरकारच्या विरुद्ध, आणि त्यांची लाचारी आणि गुलामी करणाऱ्यांवरती तोफ डागली अक्षरशः. त्यांनी अगदी तुफान टीका केली. सुषमा अंधारे यांनी जे टिल्ले पिल्ले जे वाह्यात फालतू बोलतात, अक्षरशः काय त्यांना कशासाठी एवढं कव्हरेज त्यांना दिलं जातं. इतक्या फालतू लोकांना कॅमेऱ्यावर रोज येण्याची संधी मिळते, ते दाखवलं जातं, वाटेल ते बोलता येते. त्यांच्यावर सुषमा अंधारेने हल्ला केला. त्या भाषणामध्ये तुफान बोलल्या सुषमा अंधारे, त्यांचं कौतुक आहे. आणि त्यांनी महिलांच्या सन्मानाची सुद्धा भाषा केली. महिला आरक्षण देण्याच्या नावाखाली जी थट्टा आरंभलेली आहे की आरक्षण आता मिळणारच नाही, पण फसवणूक केली जाते याची, आणि महिलांना कशा प्रकारे वागवलं जात आहे, महिलांच्याबद्दल काय भाषा वापरते सत्ताधारी, हे त्यांनी सांगितलं. अरविंद सावंत यांनी कामगारांचे प्रश्न, कामगारांना कसं वाऱ्यावर सोडलं जात आहे, हे कालच्या नाशिकच्या सभेमध्ये सांगितलं. आणि उद्धव ठाकरे तर जोरातच बोलले. अनेकांची उत्कृष्ट भाषणं त्यावेळी झाली. पण हे सगळे निडर लोक आहेत, सगळे निर्भय लोक आहेत, अजिबात घाबरत नाहीत. आणि जे म्हणतात ना की मी कोणाला घाबरत नाही वगैरे, ते घाबरलेले आहेत महाराष्ट्रातले लोक. पण शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट हा तुफान हल्ला चढवतोय सत्ताधाऱ्यांवर, आणि तो मुद्द्यासह हल्ला चढवतोय. याबद्दल उद्धव ठाकरे दिवसेंदिवस अतिशय आक्रमकपणे, आणि नुसतं आक्रमकपणे नाही, त्यात मुद्दे असतात, त्या मुद्द्यांसह ते बोलत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी करतायत, त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीने मांडणी करतात. आणि उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार, रस्त्यातला घोटाळा हा बाहेर काढला त्यांनी. शिंदे सरकारची थापेबाजी उघड केली त्यांनी. एवढंच नव्हे तर तिथे आंदोलनं सुरू केली त्यांनी.
उद्धव ठाकरेंनी धारावीतला घोटाळा जो आहे कथित घोटाळा तो बाहेर काढतायत ते उद्धव ठाकरे. एवढंच नव्हे तर लक्षात घ्या तुम्ही की आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की कितीही कारवाया झाल्या त्यामुळे आम्ही घाबरणार नाही, आम्ही या रोहित पवारांच्या मागे आहोत, आम्ही उभे आहोत आणि आपल्याला पाकिस्तानसारखी हुकुमशाही आणायची आहे का, अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारताचा पाकिस्तान करायचा आपल्याला? पाकिस्तानात सत्ताधारी काय वाटेल ते करतात, कारण लष्करशाहीच आहे तिथे, सत्ताधारी नावाला लोकशाही आहे. अशा प्रकारची नावालाच लोकशाही आपल्याला चालेल का, आणायची आहे का आपल्याला? या तपास यंत्रणेचा हा गैरवापर योग्य आहे का? उद्या जर आज जे विरोधात असले ते सत्ताधारी आणि उद्या त्यांनी अशा कारवाया केल्या तर हे सूडचक्र केव्हा थांबणार? ही सूडबुद्धी आहे अत्यंत. अशा प्रकारची सूडबुद्धी, द्वेषबुद्धी विरोधकांबद्दल, इतका तिरस्कार, इतकी विरोधकांबद्दलचा इतकी द्वेषभावना, मीडियाला मॅनेज करायचं पूर्णपणे. मीडियामध्ये बातम्या दाखवायच्या नाही. मी एकच उदाहरण सांगतो. अयोध्येमध्ये ही जी गर्दी झाली त्या गर्दीची बातमी एका मराठी चॅनलने कशी दाखवली बघा. प्रचंड गर्दी झाली. राम मंदिर म्हणजे रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच गर्दी झाली. मग ती बातमी, त्या गर्दीचं व्यवस्थापन करता आलं नाही योगी आदित्यनाथ सरकारला. पण बातमी दाखवली की योगी आदित्यनाथ हे भडकलेले आहेत प्रशासनावरती आपल्या, आणि ते तातडीने तिथे गेलेले आहेत. त्यांनी कसं लक्ष घातलेलं आहे. आता तिथे तुम्ही लक्षात घ्या, तिथे काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडी सरकारचं असतं तर बातमी कशी दिली असती? महाविकास आघाडी सरकार नाकाम, अकार्यक्षम, त्यांना काही जमत नाही, काँग्रेस सरकारला नालायक आहे ते, अशा प्रकारचा बातम्या दिली असती, अशा प्रकारची. पण हा बातमीचा टोन कसा दिला जातो बघा. मीडिया बातम्या कशा दाखवत आहे हे बघा तुम्ही. हे सगळं भयंकर चाललेलं आहे हे या देशामध्ये. ज्या प्रकारे धर्मवाद बोकाळलेला आहे, ज्या प्रकारे काही मोहरे उभे करून त्यांच्यामार्फत कामं करून घेतली जात आहेत वरती कोणाला सोडण्यासाठी. काही गुणीजन आहेत आपल्याकडे, ते अचानकपणे उपटतात आणि ते मनोज जरांगे पाटीलांचं आंदोलन सुरू झालं की काही जण गुणीजन एकदम आवरतात, एकदम अवतरतात आणि स्टेटमेंट्स द्यायला लागतात. ते कुठे जातात, इकडे तिकडे त्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. आणि हे कोण करतं हे लक्षात घ्या. मला आज जास्त बोलायचं नाही आहे, पण रोहित पवार यांच्या निर्भयपणाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिला, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचाच आहे. तो विकल्या गेलेल्या लोकांचा नाही आहे. जे कोणाला विकले गेलेले ते भाजपला विकले गेलेले आहेत, त्यांचा नाही आहे तो पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचाच पक्ष आहे. तो या सगळ्या शरद पवारांच्या बरोबर जे लढवय्ये लोक आहेत त्यांचा पक्ष आहे. आणि त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच करी आहे. आणि आदित्य ठाकरे त्यांच्यावरती वाटेल त्या प्रकारचे हल्ले होत आहेत, टीका होते, अत्यंत वाह्यात प्रकारची टीका होते. पण आदित्य ठाकरे यांचं मनोबल पक्कं आहे. उद्धव ठाकरे यांचं मनोबल पक्कं आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे ज्या निर्भयपणे सामोरं जात आहेत त्यांना मला सलाम ठोकला पाहिजे. त्यांचं मला अभिनंदन करावं असं वाटतं. मनापासून अभिनंदन करतो आहे त्यांचं. आणि अशीच निर्भयता, अशी निडरता तुम्ही दाखवत राहा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना यासाठी शुभेच्छा देतो. आणि एकच मुद्दा सांगतो की आता या दोन तरुणांनी तलाठी भरतीचा जो प्रश्न ज्या पद्धतीने धनंजय शिंदे आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष असतील किंवा कडवेकर जे त्या समितीचे, विद्यार्थ्यांच्या समितीचे, परीक्षा समितीचे एक आंदोलन समितीचे प्रमुख आहेत, ते ज्या पद्धतीने लढत आहेत, हा लढा जो आहे तो रोहित आणि आदित्य ठाकरेंनी, शिवसेनेने तो सुद्धा लढा आपलाच मानावा आणि त्यासाठी रस्त्यावरची मोठी लढाई उभी केली पाहिजे. कारण तलाठी भरतीचा हा जो प्रश्न आहे तो दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासंबंधी मी एक व्हिडिओ केला होता आणि देवेंद्र फडणवीसांनी यासंबंधी काही केलं नाही, उलट निकाल लावून टाकला. आणि हे अतिशय भयंकर आहे. चालले जे काय आहे ते भयानक चाललेलं आहे. या लोकशाहीचा जो खेळखंडोबा झालेला आहे त्याबद्दल लोकांनी जागं झालं पाहिजे. तरुणांनो, तुम्ही जागं व्हायला पाहिजे. आणि
आपले पूर्वग्रह, आपली अगोदरची किरमिश बाजूला ठेवून लोकशाहीसाठीचा चाललेला जो लढा आहे, जो रोहित आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार देत आहेत, त्या लढ्याला पाठिंबा आणि बळ दिलं पाहिजे असं मला वाटतं. एवढं स्पष्ट आवाहन करतो मी. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर पहा, शेअर करा, बेल आयकनचं बटन शेजारचं दाबा, सबस्क्राईब करा चॅनल, आणि आवडला तो इतरांनाही शेअर करा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.